नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी रेश्मा तुमचं सगळ्यांचं माझ्या अत्यंत खास व्हिडिओमध्ये आज मी स्वागत करत आहे. थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल मी की कशासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपली यूट्यूब फॅमिली म्हणजेच आपले 2 सबस्क्राईब आपल्याला खूप लांबून भेटायला आलेले आहेत आणि त्यांनी छान अशी माझ्यासाठी 2 गोष्टी आणलेल्या आहेत. हे माझ्या हातामध्ये जे आहे ते आपल्या पांडुरंग मंडाले दादा त्यांनी आणलेले आहे गिफ्ट आणि ते म्हणजे खूप छान सारं असं गिफ्ट आहे. आणि दुसरी गोष्ट ते म्हणजे घरी आणलं तेव्हाच माझ्या मुलीने खोललं आहे, कारण की मुलांचं कसं असतं माहीत आहे ना. आणि बघा हे असं राधाकृष्णाची मूर्ती त्यांनी मला गिफ्ट दिलेलं आहे आणि खूप छान असं हे गिफ्ट आहे, मला खूप आवडलेलं आहे आणि मी राधाकृष्णाची मूर्ती बघून खूप मन प्रसन्न झालं आहे माझं. आणि बघा म्हणजे कसं आहे हे गिफ्ट. आणि दुसरं हे गिफ्ट आपले दिलीप जगताप दादा ह्यांनी आणलेले आहे आणि हे अहिल्यानगरचे आहेत दादा. आणि छान असं म्हणजे मोठं सरप्राईज दिलेलं आहे त्यांनी बरं का. मी तर हे स्वप्नच पाहत आहे. मला असं वाटलं पण नव्हतं की माझ्या एवढ्या कमी सबस्क्राईबमध्ये एवढं सारं छान गिफ्ट मला भेटेल. आणि हे गिफ्ट पाहून म्हणजे माझं मन खूप आनंदी झालेलं आहे मित्रांनो. आणि माझे ना मला शब्दच नाहीत बोलायला की म्हणजे मी काय बोलू आणि काय सांगू. आणि हा मोबाईल मला दादांनी मला गिफ्ट दिलेला आहे. आणि बघा हा अप्पोचा फोन आहे म्हणजे आणि खूप छान आहे आणि ह्याची क्लॅरिटी म्हणजे मला मोबाईल खूप आवडला आहे बरं का. म्हणजे खूप छान आहे. आणि त्याच्यासोबत हा चार्जिंगची पिन आणि आपलं नाही का हे म्हणजे सर्व त्याच्यासोबतच आलेले पिन वगैरे. आणि बघा मी इथं मोबाईल मॉडेल वगैरे दाखवत आहे, दिसत आहे का ते सांगा बरं. आणि खरंच म्हणजे नाही का मित्रांनो, म्हणजे आपल्याला माणुसकी खूप महत्त्वाची असते. म्हणून मी प्रत्येकदा लाईव्हमध्ये सांगत असते की माणसांचं मन ओळखायला शिका, माणसं ओळखायला शिका. कोणीही माणसांच्या म्हणजे सौंदर्यावरती प्रेम करू नका. माणसाचं मन चांगलं असेल ना तर सगळं काही चांगलं होऊ शकतं मित्रांनो. त्याच्यासाठी मला म्हणजे खूप अनुभव आलेला आहे ह्या गोष्टीचा. आणि प्रत्येक वेळा मी लाईव्हमध्ये सांगत असते आणि हे आपल्याला लाईव्हमधलेच आपले सबस्क्राईब आहेत आणि आपले यूट्यूब फॅमिली ही लाईव्हमधलीच आहे मित्रांनो. आणि मला छान सारं असं गिफ्ट दिलेलं आहे आणि मी खूप मला म्हणजे शब्द पण नाही आहेत माझ्याकडं बोलायला की एवढ्या कमी म्हणजे वेळात मला एवढं सारी छान गिफ्ट भेटलेले आहेत. आणि मी त्यांचे कसे आभार मानू. आणि मला हा मोबाईल पाहून तर खूप आनंद झालेला आहे मित्रांनो. लई म्हणजे खूप आनंद झालेला आहे. आणि बघा ही म्हणजे राधाकृष्णाची पण मूर्ती किती छान आहे. आणि म्हणजे आता ही मूर्ती मी माझ्या घरामध्ये लावून घेईल आणि हा मोबाईल मी माझ्या कामासाठी यूज करेल, कारण की सर्वजण बोलतात की मॅडम तुमचा म्हणजे नाही का मोबाईल खराब आहे, एक मोबाईल घेऊन घ्या. आणि ती पण माझ्या म्हणजे देवाने इच्छा पूर्ण केलेली आहे म्हणजे आपल्या म्हणजे यूट्यूबमधूनच मित्रांनो. माझे चॅनेल तर अजून मोनो नाही झाला, वाच टाईम पण कंप्लीट नाही, पण मला तरी पण म्हणजे एवढं मोठं गिफ्ट दिलं आहे आपल्या आणि म्हणजे नाही का मोबाईल गिफ्ट दिलं त्या दादांचं मी खूप म्हणजे आभारी आहे. त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून हे एवढं मोठं मला गिफ्ट दिलं. आणि त्याची किंमत पण भरपूर आहे बरं का दादानं. म्हणजे माझ्या इच्छेच्यानुसार पण भरपूर आहे म्हणजे आपल्या मोबाईलची किंमत. आणि दोन्ही पण दादाने खूप छान असं गिफ्ट आणलं आणि मला खूप छान आवडलं आहे. आणि तरी पण मित्रांनो ना खरंच म्हणजे माणसं म्हणजे आपल्याला असं वाटतं की प्रत्येक माणसं अशी हे आहेत का, पण म्हणजे काही लोक भरपूर चांगले असतात. त्यांचा स्वभाव ओळखावा आपण, कसे आहेत कसे नाहीत. आणि नक्की सांगा बरं हे गिफ्ट. आणि हे बघा मित्रांनो, आम्ही म्हणजे नाही का गिफ्ट देताना हे थोडंसं शूटिंग केलेलं आहे आपल्या दादानी. आणि दुसऱ्या दादानी पण आपल्याला गिफ्ट दिलेले आहे आणल्या आणि ते मी स्वीकारलं आहे. आणि नक्की मी व्हिडिओ मोठा बनवणार आहे, ते पण पहा आणि खूप सारं प्रेम द्या. बाय बाय सर्वांना.